बाप्पाचा भव्य असं रूप आहे या चला नमस्कार मित्रांनो, मी मयूर तांबे मयूर अक्षु ब्लॉग्स वर तुमचं हार्दिक स्वागत करतो। आज माझ्या बरोबर आहे आरोही। हाय आरोही, आपण कुठे आलोय? सह्याद्री चेंबूर टिळक नगरचा गणपती बघायला। तुम्हाला याचा पूर्ण व्हिडिओ दाखवू आम्ही। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओला शेवटपर्यंत राहा। मित्रांनो, आता रात्रीचे 11:30 वाजलेत तरी सह्याद्री क्रीडा मंडळाच्या गणपतीला अजूनही गर्दी खूप आहे। बघू शकता ही गर्दी 11:30 वाजले तरीही पूर्ण भरलेली आहे। वीडियो हो गया आपका वीडियो। एक मिनट चालू। तो मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत परेलचा राजाचे दर्शन घ्यायला। चला तर परेलच्या राजाच्या आतमध्ये जाऊया। देखिए ना, उधर में मिलेगा तो फिर भी मालूम है तो अच्छा मेला भी लगता है। तो मित्रांनो, बघू शकता असे जागे जागी स्टॉल लागलेले आहेत सगळे परेलच्या राजाला। सुंदर अशी मस्त लाइटिंग केलेली आहे परेलच्या राजाची। नमस्कार मित्रांनो, आपण आता परेलच्या राजाच्या दर्शनाला आलो आहोत। तर परेलचा राजा पण तुम्हाला आम्ही दाखवू। आज आपला मित्र आपल्या बरोबर आहे नानू।
आरोही. आणि हा पुढचा ब्लॉग तुमच्यासाठी चांगलाच असेल. तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि परेलच्या राजाचं बघू. आणि परेलमध्ये अजून कुठले गणपती दाखवता येतील ते आम्ही तुम्हाला सगळे गणपती दाखवू शकतो तर दाखवू या व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. मित्रांनो फायनली परेलचा राजा. फोटो मागे काढा व्यवस्थित. तेच बोलली असली पण जरा शांत आहे. चला चला. मित्रांनो बघू शकता परेलच्या राजाची भव्य अशी मूर्ती रामाच्या अवतारामध्ये. मित्रांनो परेलच्या राजाचं भव्य असं राम मंदिर तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं राम मंदिर बनवलेलं आहे. आणि या राम मंदिरमध्ये रामलल्ला सुद्धा आहेत आतमध्ये. तेही लोकांना इथे दर्शन दिसून येते. मित्रांनो आहे मुंबईचा राजाचा प्रवेशद्वार. तो मित्रांनो आता आपण मुंबईच्या राजाचं दर्शन घेणार आहोत. गर्दी बघू शकता मुंबईच्या राजाची. चल तुझ्याकडे तिकीट आहेत ना, तू चल चल. मित्रांनो आता रात्रीचे वाजलेत 1:30 वाजून गेलेत. तरी बाप्पाच्या दर्शनासाठी एवढी मोठी रांग, ती पण मुंबईच्या राजाला. सो मित्रांनो बघू शकता असं सुंदर असं भव्य असं मुंबईच्या राजाचं असं भव्य असं डेकोरेशन तुम्ही बघू शकता.
सो मित्रांनो, आपण बघू शकता श्री रामस्वामी मंदिर मुंबईच्या राजाचं असं उभारण्यात आलेलं आहे. भव्य असं मंदिर. फायनली आपण बाप्पाच्या दर्शनासाठी जवळ आलेलो आहोत. बघू शकता बाप्पाची गर्दी ही आहे शान मुंबईच्या राजाची. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मुंबईच्या राजाचं भव्य असं सुंदर असं डेकोरेशन. आणि रात्रीचे 1:40 झाले आणि बाप्पाची गर्दी बघू शकता तुम्ही अजून वाढत चाललेली आहे. सुंदर असं बाप्पाचं भव्य असं रूप आहे. या मित्रांनो, मुंबईच्या बाप्पाची मूर्ती, भव्य अशी मूर्ती, सुंदर असं तेज आहे बाप्पाच्या डोळ्यावर. बघू शकता तुम्ही. मित्रांनो, आपण गर्दी बघू शकता मुंबईच्या राजाच्या प्रवेशद्वाराबाहेर. ही रात्री 2:30 वाजताची गर्दी आहे. रात्रीचे 2:30 वाजलेत तरी मुंबईच्या राजाच्या बाहेर गर्दी अजून वाढत चाललेली आहे. आणि हा लालबागचा परिसर 6 तारखेपर्यंत पूर्ण असाच राहणार आहे रात्रभर. या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप बरं वाटेल. सो मित्रांनो, आत्ताच मुंबईच्या राजाचं दर्शन झालेलं आहे. चरणस्पर्श दर्शन भेटलेलं आहे आपल्याला. पण दरवर्षीप्रमाणे यावर्षी मुंबईच्या राजाची जी गर्दी आहे पूर्ण लालबाग परिसराची, ती खूप वाढलेली आहे. आपण बघू शकता मागे गर्दी कशी आहे ती. सो पूर्ण व्हिडिओ बघत राहा, अजून पण मजा येईल पुढे बघायला.
मित्रांनो आपण बघू शकता राजा तेजुकायाचं भव्य असं रूप. कोणता अवतार आहे? कोणता अवतार? कागदाने शाडूवाल्याची मूर्ती ते बघू शकता एवढी भव्य अशी उंच शाडू मातीची आणि कागदाची मूर्ती राजा तेजुकायाचा. मित्रांनो आपण आहोत आता लालबागच्या राजाच्या गेट जवळ. आपण ट्राय करूया आपल्याला लालबागच्या राजाचे दर्शन होत आहेत का. लालबागच्या राजाचे दर्शन झाले तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही ते लालबागच्या राजाचं दर्शन दाखवू. पण खरंच मित्रांनो आज खूप मजा वाटली, बरं वाटलं. एवढं सगळे गणपतीचे दर्शन झाले, व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. हे आहे लालबागच्या राजाचं प्रवेशद्वार. मित्रांनो हे आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचं प्रवेशद्वार.